व्यक्तिमत्व असेल, अशा सगळ्या प्रकारचे लोक त्या करंत शहरामध्ये किंवा त्या गावामध्ये म्हणा किंवा त्या राज्यामध्ये राहत होते. आणि मग देवाचा सेवक प्रेषित पौल म्हणतोय की करंथी येथील देवाच्या मंडळीस, जे देवाच्या नावावर एकत्र आलेले जे लोक आहेत, जे मंडळ आहे, जे ग्रुप आहे, जी टीम आहे, जी संस्था आहे, जे मिशन आहे, याला पहिली गोष्ट नमस्कार कुणाला घालतोय? उपकार स्तुती कुणाबरोबर करतोय? जर देवाच्या मंडळीस, जे देवाचे नाही त्यांना नमस्कार घातलेलाच नाही मुद्दाम, कारण त्यांना माहितीच नाही. एखाद्याला माहित नाही ना, आपण म्हणलो प्रेज द लॉर्ड, तर तो मिशनला बाबा हे काय म्हटलंय बाबा? प्रेज द लॉर्ड म्हणजे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो, देवाला महिमा असो, सर्व काही असेल ते सर्व काही देवाचं. आणि म्हणून आम्ही काय करायला पाहिजे की देवाच्या मंडळीस प्रथम स्थान, जे देवाने निर्माण केलेली, देवाच्या नावाखाली, देवाच्या वचनाप्रमाणे चाललेली, देवाच्या सत्यावर टिकणारी, ख्रिस्त म्हटलेल्या पायावर उभा राहिलेली देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या, दुसरा नंबरचा पॉइंट, पवित्र केलेला, पवित्र जन. तिसरा पॉइंट, पवित्र जन होण्यास बोलविलेल्या लोकास आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस, जे परमेश्वराचं नाव घेत आहेत ना त्या सर्वांस, आणि विशेष करून खास करून बोलवल्यास, त्याच्यापेक्षा पवित्र जन होण्यास बोलवलेल्या लोकास, आणि जे प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याचा आपला प्रभू याचे जाव ज्या ज्या ठिकाणी घेतात, कुठल्याही प्रांतामध्ये असो, कुठल्याही शहरामध्ये असो, कुठल्याही देशामध्ये असो, कुठल्याही राज्यामध्ये असो, कुठल्याही मिनिस्ट्रीचे असो, परंतु देवाचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्यावर ठाम असणाऱ्या लोकांना देवाचा सेवक पौल नमस्कार म्हणतोय. प्रेज द लॉर्ड, स्तुती, हालेलुया, धन्यवाद, आमेन, गौरव, महिमा हो. जेवढे काही आम्ही देवाच्या गौरवासाठी जेवढे काही शब्द वापरतो ना, ते मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की अनेक लोक, ख्रिस्ती लोक आहेत ना, ते नमस्कार शब्दच वापरत नाहीत. त्यांना असं वाटतं का नमस्कार हा शब्द हिंदू पद्धतीचा आहे. लोकांची काय टेंडन्सी झाली मला काही समजन असं झालंय. पवित्र शास्त्रामध्ये पौलाचं करंथीकरास पहिलं पत्र ज्यावेळेस पौलाने लिहिलं, तर तो पहिला शब्द त्यांनी नमस्कार लिहिला. आता करंथीकराचे जे पहिलं पत्र आहे आणि ज्याचे बाकीचे जे काही पत्र आहे त्याच्यामध्ये नमस्कार, उपकार, स्तुती किंवा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी एक शब्दाचा प्रयोग केलेला आहे. अक्षरशः त्याचा अर्थ तसा नाही. नमस्कार म्हणजे ज्यावेळेस दोन लोक एकत्र येतात, एकमेकांच्या भेटी घेतात, हॅलो हाय, जसं आपण सुधारित पद्धतीमध्ये हॅलो हाय, हाऊ आर यू, कसे आहात, ह्या ज्या चांगल्या प्रतिसाद देणाऱ्या, त्यांचं सांत्वन करणाऱ्या, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या, आणि त्या माध्यमातून आमच्या जिवंत परमेश्वराचं गौरव होणारा जो शब्द आहे, तो शब्द आम्ही बोलणं खूप महत्वाचं आहे. आणि तोच शब्द आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पौलाचे करंथीकरास जे पहिलं पत्र आहे त्या पत्रामध्ये प्रिय त्याने पहिला प्रथम तो शब्द लिहिलेला आहे. आम्ही पवित्र शास्त्राचं जर बारकाईने जर अध्ययन केलं तर निश्चित अर्थाने त्याने ज्यावेळेस प्रेषितांचं कृत्य संपवलं आणि रोमकराला पत्र लिहायला सुरुवात केलं, तर रोमकराच्या पत्राची हेडलाईन्स होती अभिनंदन. अभिनंदन, तुम्हा सर्वांचं अभिनंदन, तुमच्या सर्वांचं स्वागत, तुमच्या सर्वांचं प्रभूमध्ये हार्दिक स्वागत. पण दुसऱ्या वेळेस पौलाने ज्यावेळेस पत्र लिहायला सुरुवात केलं, ते पण करंथीकराच्या लोकांना पहिलंच पत्र, त्या पहिल्या पत्राची हेडलाईन्स त्यांनी लिहिली नमस्कार व उपकार स्तुती. देवाची स्तुती असो, देवाचे आभार माणूस असो की ब्रदर सिस्टर तुम्ही मला भेटला आहात आणि देवाची योजना आहे आणि या देवाच्या योजनेतून एक चांगली गोष्ट घडणार आहे, देवाच्या वचनाची देवाणघेवाण होणार आहे, देवाचं सत्य आम्हाला समजणार आहे. कदाचित माझं जर काही चुकलेलं असलं तर समोरचा भाऊ किंवा समोरचे सेवक किंवा समोरचे पास्टर, रेव्हरंड, बिशप साहेब मला काहीतरी समजून सांगतील आणि मी माझ्यामध्ये बदल करून देवाची स्तुती असो, या शब्दाचा अर्थ आहे. आणि या ठिकाणी तो लिहित आहे प्रिय, आम्ही पाहत आहोत की ह्या गोष्टी कुणाबरोबर त्यांनी शेअरिंग केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणतोय की पवित्र केलेल्या व पवित्र जन बोलावलेल्या, जे पवित्र केलेले पहिले. दुसऱ्यांदा ज्यांना पवित्र जन होण्याकरता बोलवलेले लोक. तिसरी गोष्ट म्हणत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी, मग कुठेही असो, अख्ख्या सर्व आशिया खंडात म्हणा किंवा सगळ्या
जगामध्ये कुठेही देवाचे जे लोक असतील, जे सत्याला स्मरून आहेत, जे देवाकडून आहेत, या सर्वांना देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. पहिल्या प्रथम दोन लोक एकत्र भेटल्यानंतर देवाची कृपा आणि देवाची शांती एकमेकाला द्यायला पाहिजे. आज एक नवीन पॅड निघलेले देवाचे सेवक जर का दोघ जण एकत्र भेटलात की नावाला प्रेज द लॉर्ड करतात, हस्तोलन करतात, एकदम गळे ईद मिलाद करतात, गळ्यात गळे घालतात, परंतु नेमकं प्रभू येशूची शांती जी आहे किंवा देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून जी कृपा आणि जी शांती आहे ती मात्र आम्ही एकमेकाला देत नाही, त्याला सांत्वना देत नाही, त्याच्या जखमेवर आम्ही मीठ चोळण्याचं काम करतो. पण तू बायबल असं सांगत नाही. बायबल सांगते ठीक आहे, तुझ्या भावाला जखम झाली ना, त्याला जर पॉयझन झालेला आहे ना, तर शक्य होता येईल तेवढं त्याचं पॉयझन काढण्याचा प्रयत्न कर. त्याच्या दुखावरली खपली नको काढू, परंतु त्या दुखाला आणखीन लवकरात लवकर तो घाव कसा बरा होईल आणि हा माझा भाऊ किंवा ही माझी बहीण कशा प्रकारे देवाचा गौरव करील. देवाचा मिनिस्ट्री किंवा संस्था हा दुय्यम भाग राहिला, हा दुसरा भाग आहे. हा तिथले सेवक त्या मिनिस्ट्रीसाठी कसं कष्ट करतात, कसे श्रम करतात, हा भाग वेगळा. परंतु देवाची योजना आहे की परमेश्वर जो आपला पिता आहे, देव जो आपला पिता आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून आम्ही एकमेकाला शांतिवंदन द्यायला पाहिजे. शांतिवंदन. मला एक रोमन कॅथोलिक लोकांच्या फादरची एक गोष्ट चांगली आवडते. एक गोष्ट, बाकीच्या गोष्टी कुणाच्या किती चुकतात त्याकडे मला काही टीकास्त्र करण्यासाठी मला काही स्पेशल नेमलं नाही प्रभूने, परंतु एक गोष्ट मला आवडते आणि मी त्यांचा आदर करेन. ज्यावेळेस ते एकत्र येतात ना, तर शांतिवंदन करतात हात जोडून एकमेकांना, असं एकदम लीन नम्र होऊन, तुम्हा शांती असो. प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हटला, ज्यावेळेस तो मरणातून विजयी झाला आणि उठला आणि त्याच्या प्रिय शिष्यांसमवेत गेला, त्यावेळेस तो अचानक त्या ठिकाणी उपस्थित झाला ज्या ठिकाणी त्याचे शिष्य एका खोलीमध्ये होते, आणि तिथे गेल्यानंतर तो म्हटला तुम्हा शांती असो. पुन्हा एक वार त्याचा रेपर सामोरतो, तो म्हणत आहे की तुम्हा शांती असो, जसं जग देतं तसं नाही. अजिबात नाही. जगातली शांती काही कामाची नाही, ती थोड्या वेळापुरती आहे, परंतु जसं जग देतं तशी शांती नाही. तर मी माझ्या पित्याने जशी शांती आहे, त्याच्या स्वर्गाची जशी शांती आहे, त्याच्या राज्यात जशी शांती आहे, माझ्या पित्याजवळ जशी शांती आहे, माझ्याजवळ जी शांती आहे, पवित्र आत्म्याच्या मार्फत जशी तुम्हाला शांती देईल आणि या वचनाच्या माध्यमातून जे आमचं सांत्वन होईल, अशा प्रकारची कधी न संपणारी शांती मी तुम्हाला देईल. पुढे पाहूया आपण या ठिकाणी काय लिहित आहे. तर आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर आम्ही एकमेकांना शांतिवंदन देणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, परमेश्वराने तुम्हाला जी कृपा दिलेली आहे ती कृपा देवाने तुमच्या मार्फत कसं काम केलं तुम्हाला सांगू द्या. मला प्रिय, या ठिकाणी प्रेषित लोक वेगवेगळ्या एरियामध्ये, वेगवेगळ्या सिटीमध्ये, शहरामध्ये, गावामध्ये ज्यावेळेस ते वैयक्तिकरित्या एक एक दोघं जण ज्यावेळेस काम करत होते, सेवा करत होते, प्रभूचं सेवा कार्य करत होते, त्यावेळेस ते पुन्हा एक वार एक दिवस कुठला तरी नियमून, एका महिन्याचा दिवस म्हणा किंवा आठवड्याचा दिवस म्हणा, त्या दिवशी ते एकत्र यायचे आणि देवाने त्यांच्यावर कशी कृपा केली, देवाने त्यांच्यावर कशी दया केली, देवाने त्यांच्यावर कशी शांती दिली आणि त्यांच्या मार्फत, त्यांच्या मध्यस्थीने, त्यांच्या शुभवर्तमानाच्या कार्यामध्ये देवाने इतर लोकांना कसं शांती दिली, इतर लोकांवर कशी कृपा केली, इतर लोकांना कसं त्या ठिकाणी आनंद मिळाला, ही गोष्ट शेअरिंग करायची. आम्ही दोन बंधू जर एकत्र आलो ना, तर आमच्या मध्ये हे व्हायला पाहिजे. परंतु आम्ही काय करतो, आम्ही एकमेकाला शेअरिंगच करत नाही. आणि म्हणून आजपासून आम्ही, जर तुम्हाला माहिती नसलं प्रिय हो, तर मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण एकमेकाला भेटू, तुमचं वैयक्तिक वातावरण, रिलेशन कसं असू द्या, तुमचं पटू न पटू, परंतु तो देवाचा सेवक आहे, ती देवाची सेविका आहे. आणि म्हणून तुम्ही एकमेकांना शांतिवंदन करणं खूप गरजेचं आहे, एकमेकांची विचारपूस करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरामध्ये एकत्र येताल, त्यावेळेस तुम्ही वचनाची देवाणघेवाण करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि मग परमेश्वर आम्हाला सर्व प्रकारची त्याची स्वर्गीय शांती आणि त्याच्या पवित्र आत्म्याची कृपा मंडित करेल. 6व्या क्रमांकाच्या वचनाकडे वळूया. तो अनुग्रह हा की जशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये दृढमूळ झाली, तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला. तुमचं बोलणं कृपायुक्त असावं, तुमचं बोलणं मिठासारखं असावं, तुमचं बोलणं प्रकाशासारखं असावं,
तुमचं बोलणं एक चांगल्या चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे असावं. तुमचं बोलणं एखाद्याचं तारण करणारं असावं. तुमचा बोध करणं चुकीच्या लोकांना चांगल्या ठिकाणी आणणं असावं. हा त्याचा उद्देश आहे. आणि ज्यावेळेस क्रांतिकाराला पत्र लिहिलं त्यावेळेस पौलाने त्यातील काही जे बंधू होते त्यांनी ह्या वचनाप्रमाणे ते आचरण करत होते, कारण ते पवित्र होते, ते प्रभूच्या मंडळीचे सेवक होते, ते पाळकाचे सेवक नव्हते, ते प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक होते. ते प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे ज्याचा आपलाही प्रभू आणि त्यांचाही प्रभू आणि जगाचाही प्रभू जो प्रभू आहे, आणि ह्या प्रभूवर विसंबून होते. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे सगळे गुण होते. आणि हे गुण असताना ज्या वेळेस करंथीमध्ये पत्र लिहिण्यात आले, बाकीच्या काही गोष्टी, बाकीचं काही सजेक्शन त्या देवाचा सेवक पौलाला त्या करंथी मधल्या लोकांना सांगायचं होतं, त्यावेळेस त्यांनी पहिला प्रथम नमस्कार केला, उपकार स्तुती केली, देवाचं गौरव केलं, त्यांची प्रशंसा केली, आणि जे त्यांच्याकडे चांगलं होतं त्याच्याविषयी त्यांना एक ब्लेस केलं, त्याच्याविषयी त्यांना आदरयुक्त केला, त्यांना शाबासकी देखील दिलेली पाहतो आम्ही. या ठिकाणी लिहिलंय की प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला, असे की आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत असताना तुमच्याकडे आणि माझ्याकडे प्रत्येक प्रकारचं कृपादान पाहिजे. आज या ठिकाणी एक नवीन शिकवण तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा देत आहे. नवीन कृपादान, सगळ्या प्रकारचे कृपादान, कोणतेही कृपादान उणे पडला नाही. आता आम्ही विचार करणार आहोत, करंथीकरच्या पुस्तकामध्ये आम्ही शिकणार आहोत कृपादान किती आहेत, कसे आहेत, कुणाला मिळतात, किती मिळतात. अनेक लोकांना फक्त असं वाटतं की ठराविकच 2-4 कृपादान आहेत आणि 2-4 कृपादानापैकी 1-2च कृपादान मला मिळालेत, असा काहींनी गैरसमज करून घेतलेला आहे. मी सुरुवातीलाच या पत्राची सुरुवात करत असताना प्रभू येशूचा सेवक या नात्याने तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्हाला बोध करतो की हे जर तुमच्या डोक्यात असेल तर काढून टाका. सर्वचे सर्व प्रकारचे कृपादान परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहेत. येस, आमेन, दिलेले आहेतच. फक्त फरक काय आहे, त्याची उजळणी आम्ही करत नाही. हाय घेतले असेच मातीत पुरून ठेवली, हाय घेतले असेच कपाटात टाकून दिले, हाय घेतले असेच आम्ही संस्थेमध्ये टाकून दिले. काय गरज आहे? संस्थेमध्ये काम करतो म्हणलं कृपादानाची काय गरज आहे? आमचा वरिष्ठ पाळकाजवळ आहेत ना, बाद झाले तेवढे. सर्वसामान्य बिलिव्हर्स लोकांना देखील सर्वची सर्व प्रकारचे कृपादान दिले, परंतु त्या कृपादानाला त्यांनी घासलंच नाही आतापर्यंत. तो विषय नाही आपला, पुढं क्रांतिकारच्या पुस्तकामध्ये आपण तो शिकणारच आहोत. परंतु पौल त्यांचे आभार मानतो किंवा पौल त्यांची प्रशंसा करतो की तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत असताना तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदृश्य ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हाला दृढ राखील. त्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याची सहभागीपणात तुम्हाला बोलवले, तो देव विश्वसनीय आहे. आता या ठिकाणी तो सुरुवात करत आहे. वृत्ती, ख्रिस्ती मंडळीतील पक्षाभिमानाची वृत्ती. आता करंथी इथल्या मंडळीमध्ये सगळे स्वाभिमानी निघले होते. स्वाभिमानी सगळे स्वतःचा पक्ष, स्वतःची बाजूच जमेस धरणारे, स्वतःच्या बाजूलाच खंबीर ठेवणार, स्वतःच्या बाजूलाच उंच करणारे, इतरांना तुच्छ लेखणार, इतरांना त्रास देणारे, इतरांना वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा, वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी, वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीपूजा, वेगवेगळ्या प्रकारच्या देवाला विरट आणणाऱ्या गोष्टी ह्या ते करत होते. आणि आता प्रेषित पौल करंथीकराच्या पहिल्या पत्रामधून त्यांना समज देत आहे की मी ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला काही गोष्टी सांगून गेलो ना, त्यावेळेस तुम्ही चांगले होता, तुम्ही त्या घाणीत भरलेले होता, परंतु ख्रिस्ताने तुम्हाला तुमची घाण साफ केली आणि साफ केल्यानंतर, स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही तिथं होता. आणि आता पुन्हा एक वार काही गोष्टी गडबड गोंधळ झाल्यामुळं, अयोग्य शिक्षण मिळाल्यामुळं, असत्य शिक्षण मिळालेलं, वेगवेगळे पंथ निर्माण झाल्यामुळं, त्यांचे डॉक्टर निर्माण झाल्यामुळं, स्वतःचा हिकेखोरपणा निर्माण झाल्यामुळं, मीपणा निर्माण झाल्यामुळं आज तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेले आहेत, तुमच्या समस्या आलेल्या आहेत, काही अज्ञान निर्माण झालेलं आहे, काही पाप निर्माण झालेलं आहे. आणि हे घेऊन आम्ही परमेश्वरच्या चरणाजवळ बसू शकत नाही. हे असताना आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळू शकत नाही. आणि म्हणून प्रेषित पौल या ठिकाणी लिहितोय की ख्रिस्ती मंडळीतील पक्षाभिमानाची वृत्ती जी आहे त्या वृत्तीविषयी आज तो या ठिकाणी तुमच्या आशेने माझ्याशी बोलत आहे. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हास विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. तुम्ही एक चित्ताने
व एकमताने जोडलेले व्हावे. आम्ही पाठीमागच्या भागामध्ये ज्यावेळेस रोमकराचं पत्र आणि 14 आणि 15 शिकत होतो त्यावेळेस तो सांगितलं की प्रभू येशू समान तुम्ही असावे, प्रभू येशूच्या सारखं चित्त असावं. आता या ठिकाणी तो लिहित आहे की तुमचे सर्वांचे बोलणे सारखे असावे. सगळ्या पाळक लोकांचं बोलणं सारखं पाहिजे, सगळ्या पाळक लोकांचं शिक्षण सारखं पाहिजे, सगळ्या पाळक लोकांचं वागणं सारखं पाहिजे, सगळ्या पाळक लोकांचा विश्वास सारखाच पाहिजे, सगळ्या पाळक लोकांचं देवाचं कार्य करण्याची पद्धतही सारखीच पाहिजे, त्यांचं बोलणं सारखंच पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही पाळक साहेबाबरोबर ज्यावेळेस बातचीत करतो ना तर कधी कधी आम्हाला असा प्रश्न पडतो का बा सर्वसाधारण पापी मनुष्य चांगला बा, एखाद्या 2 चुक्या त्याच्याकडे आहेत पण तो खरं तरी बोलतो. हे पाळक साहेब असून खोटं बोलायला लागलेत. हे देवाच्या सेवकाची निशाणी नाही, विश्वासणाऱ्याची निशाणी नाही, हे बिलिव्हर्स लोकांची निशाणी नाही, ही देवाच्या खास निवडलेल्या लोकांची निशाणी नाही, ही देवाने ज्यांना कृपा दिलेली त्यांची निशाणी नाही, देवाने ज्यांना शांती दिली त्यांची निशाणी नाही, देवाने ज्याला पवित्र बनवलं त्यांची निशाणी नाही, जे प्रभू येशू मध्ये स्थिर आहेत त्यांची निशाणी नाही. आणि मग ही निशाणी कुणाची आहे? जर कदाचित तुमच्या आणि माझ्यामध्ये आज जर ही निशाणी असेल तर प्रिय हो आजच ती काढून टाका. तुम्हा सर्वांचं बोलणं सारखं असावं म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. आमच्यातच फुटी पाडल्यात. मंडळीमध्ये फुटी आहे. एकाच मंडळीमध्ये जर समजा उदाहरण जर आपण घेतलं तर 100 लोक जर असले, 100 मेंढर जर असले आणि त्याच्यावर एक मेंढपाळ जर वॉशिंग करत असला तर त्या 100 लोकांमध्ये फुटी पडलेल्या असतात. 10-10, 5-5, 2-2, 3-3 लोकांचे गट तयार झालेले असतात. आणि जे नाही करून ते विश्वासापासून दूर जातात, जे नाही करून ते पाप करतात, जे नाही करून त्यांच्याकडून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी घडतात. आणि याला जबाबदार याजक, याला जबाबदार पाळक, याला जबाबदार पाळकीनबाई. पाळकीनबाई काय करती? तिच्या फेवर मधल्या तिला थुलू करणाऱ्या, उचलून धरणाऱ्या ज्या 2-4 असतात ना शहाण्या, ते त्यांनाच जवळ करतात. आणि बाकीचे ज्या धार्मिक स्त्रिया आहेत ना एकदम नीतिमान, बेस्ट, गरीब, शांतता प्रिय, त्यांना बाजूला ठेवतात. मग सैतान येऊन काय करतो? त्या दोघातली फक्त फोड करून दाखवतो. तसंच पाळक साहेब काय करते? 2-3 जणांना पुढे हेडलाईन्सला घेतात आणि मग बाकीचे लोक, मग सैतान पुन्हा एक बार त्यांच्यामध्ये जातो आणि ते म्हणतो बघा ह्या लोकांचा तुमच्यात काय फरक आहे? तुम्ही शेष लिहिताय, तुम्ही दानपात्र देताय, तुम्ही देणगी देतात, तुम्ही गीतं गातात, तुम्ही टाळ्या वाजवतात, तुम्ही सगळं सहकार्य करतात, उलट तर ते पुढे येत ना त्यांच्यापेक्षा तुम्ही ज्यादा करतात. फुटी पाडल्या जातात. आणि याला कारणीभूत कोण? पाळक साहेब आणि पाळकीनबाई. मी विनंती करेल हात जोडून, पाळक साहेबांनो पाळकीनबाईंनो, एकाला धरायचं आणि एकाला सोडायचं असं काही करू नका. धरायचं ना तर अख्ख्या मंडळीला धरा. आणि मी तर तुम्हाला त्याच्यापेक्षा अधिक सांगा, धरायचं तर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला पहिलं धरा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला धरलं ना तुमच्याकडून या गोष्टीच घडणार नाहीत. मग या ठिकाणी तू सांगतोय की सर्वांचं बोलणं सारखंच असो. जे जवळ असणाऱ्या ब्रदरला चांगलं बोलायचं, मागच्या बेंचवर बसलेल्या ब्रदरला कधीतरी 2-4 वर्षातून एकदा नंबर लागतो त्या ब्रदरचा, हॅलो हाय करायला, प्लीज लॉर्ड करायला. काही मंडळी तर काही लोकप्रिय अहो काही लोक असतात की ते पाळक लोकांना ओळखतात, पाळकच त्यांना ओळखीत नाही. तो हो का, तुम्ही आपल्या मंडळीमध्ये आहात का, तुम्ही कधी दिसले नाही? अरे दर रविवारी बाबा त्याच्या दानावर तू जीवन जगतोस आणि तू त्याला ओळखीत नाहीस. तर तुम्हा सर्वांचं बोलणं सारखं असावं. जसा कनिष्ठाबरोबर तसाच त्याच्याबरोबर देखील, जो लय हुशार आहे ना त्याच्याबरोबर देखील जितकं स्माइल तुम्ही जवळच्या सिस्टरला देताय ना, तितकंच खेडेगावातून आलेल्या कदाचित चांगली साडी नसेल, चांगले कपडे नसतील, कदाचित दानपात्र चुरगाळलेली नोट किंवा कमी असेल, तुच्छ लेखू नका. तिच्या जीवावर तुम्ही जगाता. आणि या लाली पावडर करून भुंडा गॅसाचे येतात ना, मस्त 500ची नोट टाकतात. पण तू याचा अर्थ तुम्ही देवाच्या लोकांमध्ये फूट पाडतात. आणि फूट पाडण्याचं कारण कोण करतं? पाळक आणि पाळकीनबाई. तर करंथीकराच्या पहिल्या पत्रामध्ये पौल आता इथून सुरुवात करत आहे का आमचं जीवितक्रम कसं असावं. शक्यतो करंथीकराचं पहिलं पत्र, दुसरं पत्र आणि त्याचप्रमाणे तिमोथेला पहिलं पत्र आणि दुसरं पत्र खूप जड जाणारी. हा अभ्यास खूप जड आहे. हा लय हेवी वेटचा अभ्यास आहे.
ह्या अभ्यासाला मन घट्ट करून, परंतु जे प्रभूचे आहेत ना त्यांना एकदम सहज साधा सरळ सोपा समजणार असा आहे. पाहूया पुढे आपण तो म्हणत आहे की सर्वांचे बोलणे सारखे असावे म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. सगळ्यांचं बोलणं एकदा का सारखं झालं, सगळ्यांना एकदा का समान धरायला सुरुवात झाली, फुटी पडायचा काही संबंधच नाही ना. पण याला बाबू म्हणायचं, त्याला बाब्या म्हणायचं, त्याला बाबासाहेब म्हणायचं, त्याला एकाला बुब्बूच म्हणायचं, एकाला भुबू म्हणायचं. अरे काय चालवलंय काय, मग फुटी पडणारच ना. एखाद्याला भुबू म्हणले होते त्याला वाटत मला कुत्रा आहेत काय मी, आणि एखाद्याला बाबासाहेब म्हटल्यानंतर त्याला वाटून आलं मी लयच मोठा साहेब झालो. एखाद्याला बाबे म्हणले होते मुशिनाला माझं उद्धटपणे नाव घेतलं. सगळ्यांना नाव आहे ना त्याचं एक तसंच नाव ठेवा. म्हणजे ख्रिस्ताने प्रीतिप्रेम करायला लावलंय ना, तर मग सर्वसामान्य गरीबावर तशीच करा आणि उंच जो श्रीमंत दिलाय त्याच्यावरही तशीच करा. कारण ज्याला त्याला परमेश्वराने दिलेला आहे, परंतु ते सर्वजण देवाची लेकरं आहेत आणि देव कुणालाही आजादुजा करत नाही. देव कधीही पक्षपात करीत नाही. आईला जर 2 लेकरं येतात, ती एका लेकराला कच्चा शिरा आणि एका लेकराला पक्का शिरा देईन का? मला सांगा तुम्ही जैगिकरित्या तुमच्या लेकराला, माझ्या लेकराला, उदाहरण समजा माझ्या गृहिणीने समजा एक शिरा बनवला आणि शिरा बनवत असताना समजा मुलावर जास्त प्रेम आहे आणि मुलीवर कमी आहे, असं आहे का? आणि जर तसं जर असलं तर ती अशी करेल का की बाबा ते गरा हलवत असताना फक्त ना थोडी साखर टाकायची, थोडंच तूप टाकायचं, अर्धाच कच्चा करायचा आणि तिला बाजूला काढून ठेवायचा आणि नंतर मग दुसरा गारा करायचा, चांगलं तूप टाकायचं, भरपूर टाकायचं आणि खूप गोड करायचं आणि मग लेकराला द्यायचं. असं होईल का? आई अशी करते का? मग तो आमचा स्वर्गीय पिता आहे. आणि मग हे आमचे जे मेंढपाळ आहेत ना, आमचे आई बाप आहेत जगातले म्हणजे आध्यात्मिकरित्या. पौल लिहितो, माझा प्रिय पुत्र तिमोथेयास, त्याचं लग्नच झालं नव्हतं पौलाचं, तरी तो म्हणतोय माझा प्रिय मुलगा, माझा प्रिय पुत्र तिमोथेयास. कारण तिमोथेला पौलाने आध्यात्मिक जन्म दिला होता, आध्यात्मिक लेकरू होतं तिमोथे. मग पालकांची आम्ही आध्यात्मिक लेकर आहोत, सगळे सारखेच. ठीक आहे, एखादा पोरग तर थोडस टूर करत असेल, ठीक आहे, पण त्याला प्रेमाने समजून सांगा. नसलं ऐकलं तर एखादा झपाटा द्या, पण तू तटी आणि फुटी पाडून घेऊ नका. आणि तटी आणि फुटी पाडण्याचं काम स्वतः याजक लोक करत आहेत, प्रमुख लोक करत आहेत, जबाबदार लोक करत आहेत. आणि म्हणून या वचनाच्या माध्यमातून तुम्ही काही शिका. उगाच दुसऱ्यावर सांगू नका का यांनी आला आणि आमच्या मंडळीत गडबड केली, त्यांनी आला आणि आमची मंडळी फोडली. नाही, तुम्ही तुमच्या हाताने मंडळी फोडून राहिलेत. या ठिकाणी पुढे पाहूया, तुम्ही एक चित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे. एक चित्त, एक मत. कुठलीही गोष्ट करायची असली तर एक मत. आमच्याकडे असा रिवाजच नाही. 1-2-3 जण निर्णय करते. पाळक आणि पाळकीनबाई जर उठल्या आणि त्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली का लगेच त्यांच्या जवळचा शेअर लीडर म्हणतो आमेन आमेन आमेन. झालं, या तिघाची संगनमती झाली का विषय ड्रॉप झाला. बाकीच्यांना कोणाला विचारायचंच नाही. आणि बाकीच्यांना जर विचारलं त्यांनी जर कोणी काही केलं, अथवा पहिली गोष्ट प्रश्न पडतो, एखादा जर टाईट लागला ना लगेच त्याला बाजूला काढते. मग बाकीचे म्हणते जाऊ द्यावा, संडे टू संडे कमीत कमी चर्च तर भेटतंय ना, जावा कुठं जवळचं चर्च आहे, कुठं लई लांब जाता, जाऊ पुढं पडतं, करतेत ना त्यांच्या मनाने करू पडते. मग ते वाटोळा का करीना सगळं, तुम्हाला लुटी ना का सगळं. एकमत होतच नाही. आणि जिथं कुठं देव नाही, जिथं कुठं देवाचा आत्मा नाही, जिथं कुठं सत्य नाही, तिथं एकमत होतच नसतं. आणि एकमत होण्याची जबाबदारी कोणाला तरी एक हुकमती दिलेली असते आणि त्यांनी ते एकमत करायचं असतं. आणि तो मोरख्या म्हणजे पास्टर साहेब, त्यांनी करायचं असतं. त्यांनी म्हणायचं असतं, मंडळी, माझ्या प्रिय देवाच्या लोकांनो, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आपल्याला हे कार्य करायचंय तर तुम्ही सर्वजण मिळून हे कार्य करा आणि मी त्याला संमती देईल, कारण मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझे नाहीत. लक्षात राहू द्या पाळक साहेब, पाळकीनबाई, तुम्ही लोकांचे सेवक आहात. तुम्ही लोकांना चाकर नोकर बनवून घरात ठेवू नका, मंडळीतही ठेवू नका. ठीक आहे, देवाने तुम्हाला चाकर नोकर वापरण्यापर्यंत ते हैसियत दिली, देवाचे आभार म्हणू, प्रेज लॉर्ड. आणखीन तुमच्या घरामध्ये आणखीन चाकर नोकर येऊ, परंतु याचा अर्थ असा नाही मंडळीतले लोक तुमचे चाकर नोकर नाहीत. मंडळीतल्या लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला सेवक बनवलेला आहे. मला देखील त्यांची सेवा करण्यासाठी. आज तुम्ही त्यांच्याकडून सेवा करतात, आज तुमच्यावर वॉशिंग करतात, आज तुम्ही तुमचं मत मांडतात आणि त्याच्यावर बहुमत सिद्ध करतात.
तुम्ही तट फुटी आणि पक्षपात जेव्हा जेव्हा कलह निर्माण करतात, तुमच्यामध्ये एक चित्त नाही, मंडळीमध्ये एक चित्त नाही, परमेश्वरामध्ये एक चित्त नाही, आत्म्यामध्ये एक चित्त नाही, सेल लीडरमध्ये एक चित्त नाही, बाकीच्या लोकांमध्ये एक चित्त नाही, आणि माझ्यासारखे बंधू भेटले तर तुम्ही मला जवळही करणार नाहीत. कारण मी सत्य सांगतोय ना. पुढं एकमताने जोडलेले व्हावे. कारण माझ्या बंधूंनो, आता या ठिकाणी म्हणतो माझ्या भावांनो, तुमच्यामध्ये कलह आहेत. त्याला दिसलं, त्या पौलाला समजलं, कोणीतरी फोन केलाच असेल, आपल्या मंडळीतून कोणतरी फोन करतच. असे असतेच एक दोन महाभाग फुटलेले, किंवा ज्यांना काही आवडत नाही, त्यांना निंदक नाही म्हणावं लागेल. ज्यांना सत्य त्या ठिकाणी चाललंय आणि ज्यांना ते सत्याप्रमाणे चालत नाही, त्या ठिकाणी गडबड गोंधळी असं वाटतं. आणि ज्यांच्यामध्ये शंका कुशंका निर्माण होती ना, त्यावेळेस तो काय करतो, हळूच त्या मंडळीतून बाहेर पडतो, हळूच त्या पाळकापासून बाजूला होतो, हळूच त्या पाळकीन बाईला सोडून देतो, डोकं चालवित नाही. आणि मग म्हणायचं नाही तो, याचा अर्थ तो निंदा करत नाही, किंवा याचा अर्थ तो फुटीरवादी नाही, त्याला सत्य त्या ठिकाणी दिसत नाही, आणि म्हणून देवाने त्याला दिलेला जो पवित्र आत्मा आहे ना, तो त्याला बसू देत नाही त्या ठिकाणी शांत. तो म्हणतो उठ, या ठिकाणी तुझ्या आत्म्याची उन्नती होणारच नाही. या ठिकाणी जगिक उन्नती व्हायची असेल तर तू बस. तुला जगिक काही आणखीन काही प्लॅनिंग करून काही मोठं बनायचं असलं तर तुला इथलं सजेशन मिळेल, पण तू आत्मिकता वाढण्यासाठी तुला काही मिळणार नाही. आणि म्हणून तू इथून निघ. तर इथं लिहित असतोय की माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला एक शब्द एक शब्द वाचूया आपण तो 11व्या क्रमांकाचा. कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले. ख्लोवेच्या माणसांकडून कळले. कोणतं तरी ख्लोवेच्या माणसांकडून कळलंय, मला तुमच्याकडून नाही कळलं. तुम्ही लेखीतच नाही केली मंडळी, कारण तुम्ही सगळे एक सारखे माळ्याचे मणीच. तुमच्याकडून कळालंच नाही, तुम्ही तुमचीच बाजू सेफ करून ठेवली. परंतु मला त्या दुसऱ्या माणसाकडून कळालं. काय कळालं? की तुमच्यामध्ये कलह आहे, तुमच्यामध्ये कलह आहे, तुमच्यामध्ये वाद आहेत. वाद कशावरून? दानपात्रावरून. वाद कशावरून? मला पुलपीटवर घेतलं नाही. वाद कशावरून? नुसतं त्याच सिस्टरला पुढं पुढं करतात. वाद कशावरून? नुसतं त्याच ब्रदरला काय पुढं पुढं घेतात, आणि आमचे लेकर काय, आमच्या लेकराला काही येत नाही का? वाद याच्यावरून. आणि या वादाचं मूळ जड की फसाद, हे पाळकन पाळकीन बाई, हे मेन जबाबदारी. आणि म्हणून मंडळीत फुटी पाडतात. करंतीकरास येथील मंडळीस, करंतीकरात येथल्या ग्रुपला, करंतीकरा येथील संस्थेला, करंतीकरा येथल्या लोकांच्या चर्चला म्हणा, किंवा त्या ठिकाणी मोठ्या संस्थेला म्हणा, किंवा त्या एकत्र आलेल्या लोकांमध्ये ह्या गोष्टी बाकीच्या लोकांनी सांगितल्या, अरे यांच्यात कलह आहेत, यांच्यात वाद नाहीत, यांच्यामध्ये फुटी पडल्यात, यांच्यामध्ये तटी पडल्यात, हे कुणी कसंही बोलतोय, यांच्या सगळ्यांचं बोलणं सारखं पण नाहीत. आणि हे पवित्र आत्म्याचे काय, त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या पौलाला. आणि ज्यांनी सांगितलं त्याला पवित्र आत्म्याने सांगितली. त्यांनी चुगली नाही लावली. असं म्हणू नका आता चुगली लावली. जर माझ्या चर्चमध्ये एखादी गोष्ट जर खराब होती आणि ती जर मला बाहेरून कळते, तर समजायचं नाही त्या ब्रदरनी किंवा त्या सिस्टरनी चुगली लावली. नाही, त्यांनी सत्य प्रकट केलं. हा, आरोप करणं हा वेगळा भाग आहे, त्याच्यावर जबरदस्ती करणं हा वेगळा भाग आहे, त्याच्यावर कुभांड आणणं हा वेगळा भाग आहे. परंतु सत्य प्रकट करणं याला निंदा म्हणत नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक पुत्र या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तीच गोष्ट पौलाने या ठिकाणी सांगितलेली आहे की तुम्हामध्ये कलह आहे. देवाच्या सेवकामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या विश्वासणाऱ्यामध्ये, देवाच्या निवडलेल्या कुटुंबामध्ये देखील, संसारामध्ये देखील कलह नसावेत, वाद नसावेत, फुटी नसाव्यात, पक्षभेद नसाव्यात. सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्यात, म्हणजे जेणेकरून आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे पाहूया 12मध्ये. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपोल्लोसचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. तुमच्यापैकी अनेक लोक आहेत, ते काय म्हणतात? मी पौलाचा, मी अपोल्लोसाचा, मी केफाचा व मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. प्रत्येक जणांनी ग्रुप पाडून घेतले. एक म्हणतो मी पौलाचा भक्त, एक म्हणतो मी अपोल्लोसचा भक्त, एक म्हणतो मी केफाचा भक्त, आणि एक म्हणतो मी ख्रिस्ताचा भक्त. झाल्या पार्ट्या सुरू तिथं, झाल्या मिनिस्ट्री तिथून, झाल्या संस्था चालू, झाले बारकाले मंदिर, झाले इंडिपेंडन्स पाळत लागले पळायला.
काहींनी बायबल कॉलेज केलं, काहींनी नाही केलं, काहींना आत्मा भेटला, काहींना नाही भेटला, काहींनी डुप्लिकेट उचलला, काहींना नोकरी लागाना, कोण काय लगेच ओनली जीजस, यहोवा विटनेस, 7 डे, 9 प्रेषित, सॅल्वेशन आर्मी, रोमन कॅथोलिक, पेंटिकॉस्टल, प्रोटेस्टंट, चाललंय काय? CNI, UCNI, काँग्रेसियल मंडळी, आमकी मंडळी, वैयक्तिक मंडळी, माझी स्वतंत्र मंडळी, कुणी म्हणतो जिवंत देवाची मंडळी, कुणी म्हणतो गुरख्याची मंडळी, कुणी म्हणतो कोकराची मंडळी, आणि लागले वेगवेगळे घ्यायला. नवप्रेषित वाले म्हणजे आम्ही नवप्रेषितच ऐकणार आहे. नवप्रेषित म्हणजे काय? बाकीच्या तीनाला काय काय तुम्हाला काय त्यांनी काय धोका दिला का? काही 12 प्रेषित, काही काही माग बघायचे म्हणते तर 11 प्रेषिताची बरी एक एक योद्धा निघाला होता. अहो मंडळी, तुम्ही आशा निर्माण केल्या आणि लोकांचा सत्यानाश करून टाकला. पुढाऱ्यांना कळालंच नाही मंडळी कोणाची आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याने तारण केलं, पापांची क्षमा केली, आम्हाला सर्व प्रकारचं आरोग्य दिलं आणि मंडळी तयार केली नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा संस्थापक आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा अध्यक्ष आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचा मेंढपाळ आहे, पण तो म्हटला नाही. मग या ठिकाणी त्या करंत्यमध्ये एक सिटी, एक शहर, एक गाव, एक वस्ती, एक एरिया, आणि तिथं 4 लोक निघले. पहिल्यांदा 1-2च असतील, ते सत्य समजल्यामुळे दबून बसले. मग त्यांच्यामध्ये कलह निर्माण झाला, त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, त्यांच्यामध्ये फुटी पडली, त्यांच्यामध्ये भांडणं तयार व्हायला लागली. ते एकमेकाला डिमांड द्यायना, त्यांचं मन एक चित्त व्हायना. मग त्यांनी काय केलं? आपली सेपरेट मंडळी बॉस, त्या पाळकाचं आपलं पटत नाही, आपली सेपरेट. मग नाव ओनली जीजस. नाव काय? पेंटिकॉस्टल. एक म्हणला न्यू पेंटिकॉस्टल, एक म्हणला सॅल्वेशन आर्मी, एक म्हणला प्रोटेस्टंट, एक म्हणला डुबुक मिशन, एक म्हणला सत्य मिशन, एक म्हणलं मग आपण संतांच्या नावाने ठेवू. एक जण म्हणला संतांच्या नाव फेकण्यापेक्षा पाळकीनबाईच्याच नावाने एखादी मंडळी तयार करू ना, जाऊ दे ना, मरू द्या. नाही तर पाळकाचे करू, नाही तर आपल्या आडनावाने करू. आणि केलं ना लोकांनी. फेसबुकवर बघा, ज्या मिनिस्ट्री आहेत ना, मिनिस्ट्रिया, त्या मिनिस्ट्रीचे नाव एकदा चेक करा. हे मूळ कडू मूळ तिथून आलेलं आहे. हे जे मूळ आहे ना, हे मंडळ स्थापन करायचं, नाव द्यायचं, मी पौलाचा, मी अपोलोचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा. आणि एक जण तर म्हणलं मी कुणाचाच नाही, मी माझाच. हे कशामुळे झालं? की आमच्या पुढाऱ्या लोकांनी एकमत ठेवलं नाही, आमच्या पाळक वर्गाने सगळ्याला समान धरलं नाही, आमच्या पाळक वर्गाने एकमेकाबरोबर संभाषण केलं नाही. आमच्या पाळक वर्गाने 2 मुंडके धरले, 2 सोडून दिले, 2 मुंडके धरले, 2 सोडून दिले. 10 रुपये देणारा पहिला जवळचा, मग एक जण त्याच्या मंडळीत भरती झाला, 50 रुपये द्यायला लागला, 10 रुपयाला लगेच लात. 50 रुपयाच्या नंतर एक जण आला 100 रुपये द्यायला लागला, 50 वाल्याला लात. 100 नंतर एक जण 500 रुपये द्यायला आला, लगेच 100 वाल्याला लात. मग 500 नंतर एक जण 1000 रुपये देणारा आला, मग 500 रुपये वाल्याला लात. मग 1000 नंतर आता 2000ची नोट निघली, मग 2000 वाला आला, आणि मग 2000 आल्यानंतर 1000 वाल्याला लात. आणि 2000 नंतर एक जण आहे ना बँकेचा चेकबुकच घेऊन आला डायरेक्ट. पुढंच म्हटलं, पाळक साहेब पाहिजे तो आकडा भरा, पाळक साहेब पालकीन बाई पाहिजे ते सही करा, मी ब्लँक चेक देतो तुम्हाला. मग तो जवळचा. हे तुमच्यामुळं मंडळ्या फुटलेल्या आहेत आणि क्रांतिकारामध्ये पौल प्रेषित शिकवत आहे त्या ठिकाणी. हे का घडलं आहे याची हिस्ट्री आपण बघत आहोत. हे का घडत आहे आणि हे घडू नये अशी जर तुमची इच्छा असेल तर प्रिय याचकांनो, प्रिय पाळक साहेबांनो, प्रिय रेव्हरंड साहेबांनो, प्रिय फादर साहेबांनो, प्रिय कॅप्टन साहेबांनो, जे कोणते साहेब असतील, जे कोणते गुरुजी असतील, त्यांना मी विनंती करील की पहिल्या प्रथम काय करा तुम्ही, की तुमच्यामध्ये फुटीच पडू येऊ नका. फुटी का पडतात हे पहिलं बघा. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्र सांगतं की धरण एकाएकी फुटत नाही. धरण जे आहे ना ते एकाएकी नाही फुटत, त्याला पहिल्यांदा आहे ना थोडस होल पडत, नंतर ते थोडस मोठं होतं. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं का अजून थोडस मोठं होतं, मग एक बारीक नाळ पडती, मग ती नाळीचं रूपांतर थोडं 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 थोडंसं मोठं होतं. आणि एकदा का त्याचा पाय त्याने डागमागला, एकदा का भिजट जागा केली, मग धरण फुटून जातं. मग ते भोक्स पडतं ना, ठीक आहे, भोक्स पडणं साहजिकच आहे, ते भोक्स लगेच बुजून टाका.
म्हणा सिस्टर तुमचा काही प्रॉब्लेम आहे का, तुमचं मन दुखवलंय का, मला क्षमा करा. ब्रदर तुमचं काय मन दुखवलंय का, मला क्षमा करा. अहो नसलं दुखवलं तरी म्हणा, तुम्ही सेवक आहात त्यांचे, तुम्हाला त्यांची काळजी आहे, तुम्हाला त्यांचा हिशोब द्यायचा आहे म्हणून करा, नाही तर मग सेवक बनू नका. ताट मानेने असं छाती काढून उभा राहा, कोणीच तुम्हाला काय फरक नाही पडणार. मग जर सेवा स्वीकारलेली आहे, प्रभू स्वीकारलेला आहे, सत्य स्वीकारलेला आहे, आत्मा स्वीकारलेला आहे, प्रभू येशू पिता स्वीकारलेला आहे आणि सर्व गुणसंपन्न जर स्वीकारलेला आहे, तर प्रिय हो आमच्यामध्ये फुटी पडू नये. त्याला दिसलं, त्या लोकांनी सांगितलं. कुठल्या लोकांनी सांगितलं ते? 11 वचन मात्र परत, करंथीकरांचं पहिलं पत्र वचन क्रमांक 11. कारण माझ्या बंधूंनो तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला रोवेच्या माणसांकडून कळालं. दुसऱ्या माणसाने सांगितलं. मग असं म्हणू नका दुसऱ्या मंडळीने ढवळाढवळ केली. अहो ती पण मंडळी देवाचीच आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय, कुणी अपोलोसचा, कुणी पौलाचा, कुणी केफाचा, कुणी ख्रिस्ताचा. दुसरी मंडळी म्हणजे नाही, दुसरी तिसरी कितीच मंडळ्या नाहीत. 2020 मंडळी जरी झालेल्या असल्या तर एकच मंडळी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी, जिवंत परमेश्वराची मंडळी. आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराने निर्माण केलेल्या लोकांचा समूह ती मंडळी. तुमच्या वैयक्तिक नावाची काही घेणं देणं नाही. तुमच्या वैयक्तिक नाव काय डांबराने पुसले तरी काय हरकत नाही, फक्त ख्रिस्ताचं नाव उंचवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की दुसऱ्या मंडळीतून मला हे समजलं. आम्ही तर लगेच फोन करून, हो ब्रदर तुम्हाला समजत का, तुमचा आमचा काय संबंध, आम्ही तुमच्या मंडळीत येतोत का. फेसबुकवर एका व्यक्तीने मला दिली होती कमेंट, तुमच्या मंडळीत आम्ही घुसतोत का, तुमच्या मंडळीचे पोस्टरबाजी आम्ही करतोत का. अहो म्हणलं सर मी तुमच्या मंडळीचा कोणी सदस्य नाही, तुमच्या मंडळीचा कोणी नाही, मी ख्रिस्ताच्या मंडळीचा आहे आणि तुमची मंडळीच नाही. आणि असू द्या जरी असली ना तर तुमच्या मंडळीवर जाळ तुम्ही तुमच्याच हाताने करतात, मी काही केलेलं नाही. मी फक्त ढोण्या जाळ झालाय म्हणून बघायला आलो की जाळ कुठून झालाय, आणि मी ते जाळ सांगतो कमून झालाय. तर तो जाळ तुमच्याच मंडळीत तुमच्याच लोकांनी केलाय. तो याच्यासाठी की तुमचेच लोक एकमेकाला पसंत नाही, तर तुमचेच लोक एकमेकावर फुटी करतात, तुमचेच लोक एकमेकाचा आदर करतात, तुमचेच लोक एकमेकावर अन्याय करतात, तुमचेच ठराविक लोक काही दानपात्र लुटतात, तुमचेच काही ठराविक लोक दानपात्र आणून देतात आणि तुमच्याच काही लोकांना अपॉइंटमेंट घ्यावा लागती. मग ते ज्यांना अपॉइंटमेंट घेऊन देखील 2-2 तास बाहेर राहतात ना, तेच लोक मग फोन करून सांगतात आम्ही चूक केली त्या मंडळीत जाऊन. मला एकाने फोन केला, पाळक साहेब आम्ही चूक केली त्या मंडळीत जाऊन. मी त्यांना म्हटलं तुम्हाला आताशी खरं सत्य समजलंय, तुम्ही त्या मंडळीत जाऊन चूक केली आहे, तुम्ही खरं बोलताय, पण तुम्ही ख्रिस्ताच्या मंडळीत पहिलेही नव्हते आणि आताही नाहीत. आणि जर मी तुम्हाला सांगतोय ख्रिस्ताची खरी सुवार्ता, तर तुम्ही ख्रिस्ताच्या मंडळीत जाणार. तर तुमच्या मंडळीच्या नावाचं काही घेणं देणं नाही, त्या लेबलला कुणी विचारित नाही, नाही तर तुमच्या पाळकेन बाईच्या नावाने का मिनिस्ट्री तयार करीना. पुन्हा एक वर सांगा, फेसबुकला बघा सगळे आडनाव, पोराचं नाव, नाताचं नाव, पंचाचं नाव, आज्याचं नाव, खापर पांजाच्या नावानी. का तर तो लय मोठा हे होता, मिनिस्टर होता, तो लय मोठा सेवक होऊन गेला माया आजा, त्याचाही आजा खापर पांजा, त्याच्या नावाने मिनिस्ट्री. अरे तू का देव आहे का. परमेश्वरची मिनिस्ट्री, परमेश्वरची मेंढर आहेत आम्ही, मिनिस्ट्रीचे मेंढर नाहीत. मिनिस्ट्रीचे मेंढर म्हणलो आम्ही गुलाम झालो आणि देवाने आम्हाला स्वतंत्र केले. तर हीच गोष्ट करंथीकरांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक आपण 10 पासून पुढे पाहत आहोत. पुढे वचन बघूया 13 क्रमांकाचं. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय. प्रभू येशू ख्रिस्त जो एक आहे, देव जो एक आहे, त्याचे असे तुम्ही तुकडे केले काय. मटणाच्या दुकानात जसे वाटे घालीत तसे, खुराचा भाग वेगळा, उराडीचा भाग वेगळा, मागचा भाग वेगळा, मुंडक्याचा भाग वेगळा, चरबीचा भाग वेगळा. ख्रिस्ताचे असे विभाग करतात काय. मी पौलाचा, मी अपोलोसचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा. तो लिहित आहे ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय. पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळलं होतं काय. अशा पौलाने तुम्हाला सुवार्ता सांगितली, तो वधस्तंभावर गेलता का. लिहितोय तो पौल, स्वतः लिहितोय. तो मनुष्य आणि तो कुणाच्या हे करत नाही, तो फक्त परमेश्वराला घाबरतोय. आणि तो प्रेषित पौल त्या मंडळी लिहितोय का बाबा हो तुमच्यामध्ये असे कुठे चाललेत, अशा गोष्टी घडतात. तर मला सांगा ख्रिस्ताचे असे तुम्ही विभाग करता काय आणि ख्रिस्ताचे असे तुकडे करतात काय. तर तुमच्यासाठी पौल ख्रिस्त वधस्तंभावर गेलता का. पौलाला टांगलं होतं का. तुमच्यासाठी कोण वधस्तंभावर गेलाय.
प्रभू येशू ख्रिस्त. मग या पाऊलाचं मध्ये कुठं दुकान मांडिता, ह्या अपोलोसचं मध्ये कुठं दुकान मांडिता, ह्या केफाचं मध्ये कुठं दुकान मांडिता, आणि तुमचं कुठं मध्येच मांडिता मोठा तंबू. नावच घेऊ नका. हे जर पौल प्रेषितने एवढं मरेपर्यंत सत्याने आत्म्याने देवाला आत्म्याला स्मरून जर सेवा केली, तो म्हटला नाही माझी पौलाची मंडळी, तो डायरेक्ट म्हणतोय ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला होता का, ख्रिस्त तुमच्यासाठी वधस्तंभावर गेलता काय, हा पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खेळले होते काय, पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झालता काय. बायबल असं सांगतंय मत्तई शुभवर्तमान त्याचा 28वा अध्याय आणि 18-19-20 मध्ये, जा आणि संपूर्ण राष्ट्रात सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते त्यांना पाळायला शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत. मग तो म्हटलं का पौलाच्या नावात, केफाच्या नावात, पेत्राच्या नावात, योहानाच्या नावात, एखादा माग म्हणे येऊ जर असताना जिवंत तो म्हणला असेल भाऊ मी पण बरोबर होतो, माझ्या नावात घेऊन द्या, एक दोन बाबतीत मी तर वाहून द्या कमीत कमी. तुम्ही लय मोठे सेवक घेत, तुम्ही चांगले होते, माझ्या जरी एखादा गुण कमी असला माझ्या नावाने एखादा दोन वाहून द्या ना. हे कमी करायला येणार नाही. तर उद्या ह्या मिनिस्टरच्या नावाने म्हणलं तरी बाप्तिस्मा देते, नवीन रूल काढते ते. हा यांचं काय, हे सटकलेले लोक इथं. तर या ठिकाणी तो पौल लिहित आहे, ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय, आणि पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खेळले होते काय, पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय, सांगा मला. असं पौल त्या लोकांना विचारतोय. पौल, प्रेषित पौल त्या करंथी मधल्या लोकांना विचारतोय, बाबा हो असं काही झालंय का, नाही ना. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त उठला, ख्रिस्तात तारण झालं, ख्रिस्ताने सगळं काही केलं, पवित्र आत्मा दिलाय, सगळ्याच गोष्टी केलाय, सगळ्या गोष्टी त्याकडे. मग तुम्ही असे विभाग का पाडता, तुम्ही असे तुमचे तुकडे का करून घेता, तुम्ही वाट्या कमून मागू घेता, तुम्ही असे एका भाकरीचे 4-4 तुकडे कमून करीता. एका ख्रिस्ताच्या आता तर फक्त इथं 4 लिहिलेत. सध्याच्या काळात जर पौल असताना, सध्याच्या काळात आपण थोडस वचनाला थोडस बाजूला जाऊया, थोडस सध्याच्या काळात जर पौल असताना पौलाला जर आता लिहायला सांगितलं असतं ना, नगरकराच्या मंडळीस पहिलं पत्र, तर पौलाने त्याचं मनोगत इतकं सुपर लिहिलं असतं ना भाऊ, काही विचारताच होई नाही. कारण महाराष्ट्राची येरुशलेम आमच्या नगरला म्हणतात, मला अभिमान आहे नगरचा, मी नगरी आहे, नगरला म्हणतात. मग जर पौलाने जर समजा लिहिलं असतं ना पत्र, महाराष्ट्रातील नगरकराच्या मंडळीस पहिलं पत्र, तर मला असं वाटतं याला आहे ना 7-8-10 पानच लावा लागले असते पुढं नुसते नाव लिहायला. इथं तरी तू म्हटलाय, इथं काय म्हटलंय 4 अक्षर आपण पाहूया. तू लिहित आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपोलोसचा, मी केफाचा व मी ख्रिस्ताचा आहे. 4च विभाग लिहिले. पण आता जर त्याने त्याचं मनोगत जर सांगायला सुरुवात केली असती ना पौलाने, तर मला असं वाटतंय हे जे पवित्र शास्त्रातले ना 7-8-10 पाण्यात आरामशीर घालावं लागले असते. मिनिस्टरचे नाव लिहिता. कारण आजकाल फुटाला घरा गणित पाळत झालाय, घरा गणित पास्टर झालाय, घरा गणित ब्रदर झालाय. कोणत्या ब्रदरचा आहे कोणत्या पास्टरला घरात बोलावून कोणत्या सिस्टरला तर लय उत आलाय. आता आहे ना पाळकांपेक्षा सिस्टरला लय उत आलाय. धडाधड नुसत्या पाळकीन बाय व्हायला लागल्यात, धडाधड एकदम केस कापून येऊ राहिल्यात. माणसांच्या पुढे गेले या. ठीक आहे, देवाची कृपा तुमच्यावर आहे, दया आहे, देवाने तुम्हाला निवडलेला आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये देखील बहिणींनी संदेश दिलेला आहे, बहिणीने पवित्र जनांची सेवा केलेली आहे, परंतु ते त्यांनी त्यांच्या नवऱ्यांच्या अधीन राहून केलेली आहे. पवित्र शास्त्र करंथीकराच्या पत्रामध्ये आपण जस्ट पुढे जाऊ ना, पुन्हा एक वार आपण स्त्रियाविषयी शिकणार आहोत. या ठिकाणी आपण पुढे जाऊया. 17व्या क्रमांकाचं वचन पाहूया. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावास नव्हे तर सुवार्ता सांगावास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठविले नाही. 8व्या क्रमांकाचं वचन लिहितंय, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे. या ठिकाणी प्रिय परमेश्वरच्या नावाला महिमा, सन्मान, आदर, गौरव देऊया.
या शेवटच्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. तो म्हणत आहे 17व्या क्रमांकामध्ये, कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करायला पाठवलं नव्हतं. ठीक आहे, त्यांनी काही 2, 4, 4, 5, 7, 8 हजार बाप्तिस्मे केले, त्याच्या पलीकडे तो केला नाही त्यांनी, ती त्याची सेवा पण नव्हती. पण याच्यातून आम्हाला काही शिकवायला पाहिजे. ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावाच नव्हे तर सुवार्ता सांगवास पाठवलाय. ज्या लोकांना मी सुवार्ता सांगतोय ना, त्यांचाच बाप्तिस्मा करण्याचा अधिकार मला आहे. याजक लोकांना, पाळक लोकांना नवीन नवीन शिकवण घ्या आता ही पवित्र शास्त्रातली. तो म्हणतोय ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावाच नाही तर सुवार्ता सांगावस पाठवले. तुम्ही त्याला सुवार्ता सांगायच्या अगोदर पाण्यात का डुबविता? लय उदाहरण दे मी. आला माणूस का डुबो, तो कोणत्या गावचा आहे, किती दिवसापूर्वी चर्चला आलाय, काही नाही. बरं व्हायचं ना तुम्हाला येशूच्या नावात पहिला बाप्तिस्मा घेऊन टाका, तुमचा दुष्ट आत्मा जाईल, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. लगेच वचन सांगून मोकळे. ते पण लोक गुणाच्या भेने येतात आणि ते म्हणतात जेव्हा कुठं डुबवायचं तिथं डुबाव, हौदात डुबवायचं का डुबा, तळ्यात डुबवायचं का तळ्यात डुबा. काय फी तुमची देऊन टाकतो, तुमचं सर्टिफिकेट पण, तुमची काही सभासद फी का ती पण देऊन टाकतो. अहो या गोष्टी तुम्ही करत आहात. पौलाने ह्या गोष्टी केल्या नाही म्हणून तो जास्त दुजरून सांगतोय. याचा अर्थ असा नाही की पौलाने बाप्तिस्मा नाही केला. पौलाने काही ठिकाणी बाप्तिस्मा केलेला आहे. त्याने सांगितलेलं आहे, तो म्हणत आहे की ह्याच्याशिवाय म्हणजे क्रिप्स व सायस ह्यांच्याशिवाय तुम्हापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही. करंथीमध्ये 2च बाप्तिस्मे केले पाळकांनी. प्रेषित पाळक होता ना, प्रेषित पौल पाळक साहेब, 2च बाप्तिस्मे केले आणि अख्खी करंथीकराची मंडळी निर्माण केली. बाकीचे बाप्तिस्मे ज्या सेवकाला तिथे दिला असेल ना त्यांनी केली. यांनी 2च केले शांपलला. अहो आमच्या पाळक चक्कर येऊस्तवर पार त्यांना थंडी ताप भरुस्तर पाण्यात उभे राहते. त्यांना वाटतं मी माझ्याच हातून व्हायला पाहिजे सगळी. दे ना तुमच्या हाताखालचे जे सेवक आहेत त्यांच्या हातून होऊ दे ना बाप्तिस्मा, होऊ दे ना. तुम्ही केलेत ना 2 बाप्तिस्मे, तुमच्या मंडळीत जर 10-15 बाप्तिस्मे आहेत ना, मग तुमचे सेल लीडर आहेत ना, सहाय्यक पास्टर आहेत ना, बाकीचे दुसरे प्रियजन आहेत ना, का तुम्हीच असे सारखा तुम्ही 2 बाप्तिस्मे करा बाजूला व्हा. आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही आज तुमची सेवा उंच करीत आहात, ज्यांच्या मार्फत तुमच्या मिनिस्ट्रीचं नाव जरा थोडंसं नाव रूपाला लागलेलं आहे, त्या तळागाळातल्या सेवकांना संधी द्या. अहो इतकी आत्मिकतेने तत्परतेने सेवा करते ना, माझ्या मताप्रमाणे प्रभू येशू नंतर तुमचाच नंबर असेल. हो, इतकं तुमचा सन्मानाने आदर करतील. 10 वर्ष झाले तुमच्या हाताखाली काम करते, तर तुम्ही त्यांना फक्त म्हणतात ब्रदर त्या सिस्टरला इकडे घेऊन या, फक्त त्याला घेऊन या, बाकीचं काम मी करतो. उलट म्हणायला पाहिजे ब्रदर त्या सिस्टरांचा, त्या ब्रदरचा बाप्तिस्मा तुमच्या हाताने होऊ द्या. तुम्ही देखील देवाचे लोक आहात, तुम्ही देखील पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तुम्हाला देखील तो आशीर्वाद दिलेला आहे. तुमची देखील दीक्षा जरी इथं झालेली नसेल ना, चिठुरीनी कागदपत्रांनी, वरून दीक्षा झाली परमेश्वरांनी, आणि म्हणून तुम्ही इथं आज 10 वर्षापासून बिलिव्हर्स म्हणून काम करता. तुमच्या हाताने होऊ दे. देवाने मला प्रकटीकरण दिले, देवाने मला सांगितलंय, देवाने मला सत्य प्रकट केलं. हे प्रकटीकरण कधीच होत नाही पाळक साहेबांना, पाळकेन बाईलाही होत नाही. फक्त पाळक साहेबाला एवढं प्रकटीकरण होतं. आज येत्या महिन्यामध्ये परमेश्वर आमच्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून जवळजवळ 100 बाप्तिस्मे मला दाखवत आहेत. 100 लोक देवाच्या तारणामध्ये जात आहे. आणि मग अशी एकदा बंडलबाजी मारली, 100 लोक तयार करायला किती वेळ लागत हो? लय वेळ नाही लागत. मग त्यांचे सर्टिफिकेट, मग त्यांचं पाण्याचं नियोजन, मग त्या प्रार्थनेचं नियोजन, मग त्यांच्या जेवणाचं नियोजन, मग त्यांच्या फीचं नियोजन, मग त्यांच्या दानपात्राचं नियोजन, मग सगळं नियोजन म्हणून असा मोठा आकडा करतात ना, परत पुढच्या वर्षापर्यंत बाप्तिस्मे नाही झाले तरी चालते. कशात चाविता. या ठिकाणी पाऊल लिहितो की मी बाप्तिस्मा करायला मला नाही पाठवलं, तुम्ही बाप्तिस्मा करा. असं मला म्हणायचं नाही पाळक साहेबांना का तुम्ही बाप्तिस्मा नका करू, हा तुमचा अधिकार आहे. परंतु जर जास्त बाप्तिस्मे असले तर तुमच्या सहकार्याला पण करू दे ना. काय फरक पडतो? ते पास्टर नसल, रेव्हरंट नसल, असं लिहिलंय का पास्टर रेव्हरंटनीच ही बाप्तिस्मा करायला पाहिजे? अहो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस यादेन नदीमध्ये देवाचा सेवक योहान बाप्तिस्मा करत होता, त्यावेळेस तिकडे गेला. ज्याचा गर्भच आत्म्याचा, जो आत्म्यानेच परिपूर्ण असणारा व्यक्ती त्या ठिकाणी जातोय प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याला म्हणतो की मला बाप्तिस्मा दे. आणि तो स्वतः चक्क म्हणतो, तो कबूल करतो, तो म्हणतो नाही नाही नाही, तुमच्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावं हे असताना तुम्ही माझ्या हातून घ्यावं हे कसं शक्य आहे? नाही नाही नाही, असं नको. तो म्हटलं हे होऊ दे, धर्माचरण पूर्ण करू दे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तो योहानाने केला.
योहानाला बाप्तिस्मा करायलाच पाठवलं होतं पश्चातापाचा, आणि तुम्ही जेवढे बाप्तिस्मे करतात ना तर पश्चातापाचाच करतात. पण तुमच्या हातातल्या सेवकाच्या माध्यमातून जर प्रार्थना जर बाप्तिस्मा जर एखाद्याने घेतला ना, मी चॅलेंज देऊन सांगतो, पवित्र आत्म्याचा आगणीचाही बाप्तिस्मा तिथं उतरल. तुम्ही संदेश देत नाही, कारण तुम्हाला माहिती नाही. त्यांनी बाप्तिस्मा केला आणि त्यांनी प्रार्थना केली, ह्यो पवित्र आत्म्याने भरल्यानंतर अन्य भाषा सुरू झाली तर गोळ व्हायचं ना, मग आपलं डिमांड कमी व्हायचं ना. असं काही करू नका, डिमांड तुमचं कमी होणार नाही. उलट देव लोक तुम्हाला मानतील की खरोखर तुम्ही तुमच्या भावाची काळजी घेत आहात, म्हणजे तुमची निंदाही होणार नाही आणि तुमच्या नावावर कोणी ढेपसाही ठेवणार नाही. पुढे लिहितोय तो, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभावरील संदेश हा मूर्खपणाचा आहे. कदाचित काही लोकांना हा वधस्तंभावर गाजलेला जो ख्रिस्त आहे, वधस्तंभावर मरण पावलेला, उठलेला, पुनरुत्थित झालेला, वधस्तंभावर ज्याने रक्त सांडलेला आणि ज्याच्या रक्तामुळे आमच्या पापाची क्षमा झाली आणि ज्याला बसलेल्या फटक्यामुळे जे आम्हाला आरोग्य मिळालं, याचा संदेश अनेक लोकांना मूर्खपणाचा वाटतो. याचा संदेश म्हणजे काय? सत्य. सत्य लोकांना सांगितलं का इतका मूर्खपणाचा वाटतो नाही. काय मूर्ख पाळक हे, काय बोलतात, काय प्रीच करतात, काय वचन शिकवतात. अहो मी सत्य सांगतोय, हे पौलांनी सांगितलेलं आहे, मी हाय असं तुमच्या पुढे सादर करतोय. पौल ह्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि पौलाला देवाने ह्याच पद्धतीने सांगितले आणि आजही देवाचा आत्मा मला ह्याच पद्धतीने तुम्हाला सांगायला लावत आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्याबरोबर मला देखील आहे. या ठिकाणी तो लिहित आहे की कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचं सामर्थ्य आहे. जर या मेसेज जर ऐकला आणि या लाईव्ह मेसेज प्रमाणे जर तुम्ही जीवन जर जगायला आज जर पासून जर निर्णय करत आहात, तर हा संदेश, हा मेसेज, हा चॅप्टर, हे प्रकरण, हे वचन तुमच्यासाठी देवाचं सामर्थ्य आजच घेऊन येत आहे. आजच परिवर्तन, आजच तारणाचा दिवस, आजच सत्याचा दिवस, आजच तुमच्या वाढीचा दिवस, आजच तुमच्या आगणीचा बाप्तिस्म्याचा दिवस. हे देवाचं सामर्थ्य. मी पास्टर राजू आल्हाट देणार नाही, वचनाच्या माध्यमातून ते मिळाले तुम्हाला आणि तुम्ही आता डायरेक्ट पवित्र आत्म्याचा आणि तुमचा कॉन्टॅक्ट करून घ्या आणि घरी गेल्यानंतर किंवा नंतर तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस हे वचन वाचा आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास शिका. या समाला आपण थांबणार आहोत. पौलाचं कोरिंथीकरास पहिलं पत्र आणि पहिल्या अध्यायातले आपण 18 पर्यंत काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. पुढच्या लाईव्ह फेसबुक मध्ये आपण 18 पासून पुढे काही गोष्टी पाहूया. तोपर्यंत आपण थांबूया. मी पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जितकींनी लाईव्ह ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो आणि जे यानंतर पाहणार आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि विशेष करून जे पाहिलेले आहेत, जे यानंतर पाहणार आहेत आणि आज मी जे तुम्हाला या ठिकाणी देवाच्या आत्म्याने जे सांगितलेलं आहे, आम्ही तिघांनी देखील परमेश्वरच्या वचनाप्रमाणे आचरण करावं म्हणून परमेश्वराने आम्ही सद्बुद्धी, आम्हाला सामर्थ्य, आम्हाला अभिषेक द्यावं आणि त्याचा वधस्तंभाचा जो मेसेज आहे, संदेश आहे, त्याचा वधस्तंभाचं जे मर्म आहे ते आम्ही समजून घ्यावं आणि तेच वधस्तंभाचं मर्म तुमच्या आणि माझ्यासाठी आत्म्याचं सामर्थ्य असं प्राप्त होईल. येऊया आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आज ज्या वचनाच्या माध्यमातून आम्ही चिंतन आणि मनन केले प्रभू येशूच्या नावात आशीर्वादाचं कारण बनव आणि त्याप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला शिकव, यास मला मी प्रार्थना विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. माझ्या भारत देशासाठी, विशिष्ट करून माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी मान्य उद्धवजी साहेब, त्याचप्रमाणे आमचा नगर जिल्हा, नगर तालुका, आमचे प्रत्येक गाव, आमचे जे भाऊ आहेत, जे नातेवाईक आहेत, जे आप्तेजन आहेत, ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या ज्या तालुक्यात, ज्या ज्या गावामध्ये, ज्या वस्त्यामध्ये, ज्या सिटीमध्ये, ज्या कॉलनीमध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या रानामध्ये, ज्या वस्तीमध्ये, ज्या ज्या ठिकाणी राहत असतील प्रभू येशूच्या नावात या समाला प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे, प्रत्येकाच्या विश्वासाप्रमाणे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाच्या प्लॅनिंग प्रमाणे, प्रत्येकाच्या प्रार्थनेप्रमाणे प्रभू येशूच्या नावात उत्तर देऊन त्यांना आशीर्वादित कर. मान्य उद्धवजी साहेब आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळी, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व सेवाभावी संस्था, सर्व प्रकारचे वैयक्तिक एक एक लोक जे आपल्या स्वतःच्या धनाने, स्वतःच्या पैशाने अनेक गोरगरिबांची सेवा चाकरी करत आहे आणि प्रभू येशू ही सेवा चाकरी हे गोरगरिबांची नसून ही तुझी करत आहे आणि म्हणून तू कुणाचाही ऋणी राहणार नाहीस, तू कुणाचाही उसनं ठेवणार नाहीस. तर जितक्यांनी तुझ्यासाठी जे जे काही खर्च केले त्याच्या अनेक पटीने देऊन त्यांना तृप्त कर आणि त्याहीपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त तू जिवंत आहेस ही साक्षी त्यांना दाखव आणि जिवंत प्रभू येशू ख्रिस्त तुझा त्यांनी स्वीकार करावा असं देखील तू कृपा कर. जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत ख्रिस्त येशू एकच आमचा मध्यस्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन.
प्रेस लॉर्ड. गॉड ब्लेस यू.